नमस्कार मित्रांनो, आज आपण महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच महाटेट 2024 मधील पेपर 2 चे प्रश्न क्रमांक 111 ते 120 या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. ठीक आहे, चला तर वेळ न लावता आपण सुरुवात करूया. 111 नंबरचा प्रश्न आहे पहा. एका विद्यार्थ्याने x घन अधिक 5x वर्ग वजा 10x वजा 50 एवढी चॉकलेट वर्गातील x वर्ग वजा 10 विद्यार्थ्यांना एक समान वाटली तर प्रत्येक विद्यार्थ्याला किती चॉकलेट मिळतील. तर पहा, आपल्याला सांगितलं की त्यानं एकूण एवढी चॉकलेट आहेत. ठीक आहे, हे आपल्याला पॉलिनॉमियलच्या स्वरूपात दिलेलं आहे, बहुपदीच्या स्वरूपात. आणि विद्यार्थी संख्या किती आहे? एवढी, x वर्ग वजा 10, आणि सर्वांना समान वाटली तर प्रत्येकाला किती मिळतील. आपल्याला काय करावं लागेल, एकूण जे चॉकलेट आहेत ते आणि भागिले विद्यार्थी संख्या जर केलं तर आपल्याला प्रत्येकाला किती मिळतील हे काढता येणार आहे. ठीक आहे, तर हे तुम्ही ऑप्शन कडून पण जाऊ शकता किंवा सरळ सरळ असा भागाकार केला तरी हरकत नाही. पहा, हे पहा, मी लिहितो x घन अधिक 5x वर्ग वजा 10x आणि वजा 50, बरोबर आहे. आणि याला कितीने भागायचं? x वर्ग वजा 10. ठीक आहे, तर अशा प्रकारचा भागाकार आपल्याला करता आला पाहिजे. ते कसं करायचं पहा, एकदम सिंपल आहे. पहा, इथं पहिली ही जी आपल्याला ज्याने भागायचे त्याच्यातलं पहिलं अक्षर काय? x वर्ग, आणि इथं काय पहिलं x घन. म्हणजे x वर्गचे x घन करण्यासाठी आपल्याला किती ने गुणावं लागेल? तर अजून फक्त एका x ने गुणावं लागेल आपल्याला, बरोबर आहे की नाही. x वर्ग गुणले x किती होणार आहे? x घन होणार आहे. आणि 10 गुणले x किती होणार आहे? 10x होणार आहे, वजा 10x. मात्र या ठिकाणी ते वजा 10xच्या खालीच लिहायचे. एकदम सिंपल आहे पहा. म्हणजे हे x का घेतले? कारण या ठिकाणी x वर्ग होता, या ठिकाणी x घन होता. ठीक आहे, म्हणजे आपल्याला पहिला x घन करायचा आहे, म्हणजे x वर्ग गुणले x बरोबर x घन होतो, राईट. हा, मात्र यांनी दोघांना पण गुणायचं आणि ज्याच्या त्याच्या खाली ठेवून द्यायचं. घनाच्या खाली घन, वर्ग असतात आपण वर्गाच्या खाली ठेवलं असतो. आणि नंतर मग काय करायचं, हे वजाबाकी करून घ्यायची. आता वजाबाकी करताना चिन्ह बदलतात पहा. या ठिकाणी x घन कॅन्सल होणार आहे, 10x कॅन्सल होतील, राहिलं फक्त वरती 5x वर्ग हा राहिला आणि पुढचे वजा 50 राहिले पहा, बरोबर आहे. आता त्याला काय करायचं, इथे x वर्ग आहे आणि इथं 5x वर्ग आहे, तर आपल्याला फक्त 5 ची आवश्यकता आहे. म्हणजे इथं आपण लिहिणार अधिक 5. मग बघा, 5 गुणले x वर्ग 5x वर्ग आणि 5 गुणले 10 50, 5 10 50, बरोबर आहे की नाही. आणि यांची जर आपण वजाबाकी केली तर आपलं हे दोन्ही कॅन्सल होतील आणि 0 0. म्हणजे आपलं उत्तर किती आलं? x अधिक 5. एकदम सोप्या पद्धतीने केले पहा. म्हणजे पर्याय क्रमांक 2 आपला बरोबर येतोय. ठीक आहे, या पद्धतीने तुम्ही करू शकता किंवा अजूनही तुम्हाला वेगळ्या पद्धतीने वाटलं तर करू शकताय. त्यानंतर पहा, पुढील प्रश्न आहे 112 नंबरचा. पुढीलपैकी कोणता बिंदू त्रिकोणाच्या बाह्य भागातही असू शकतो? आणि आपल्याला ऑप्शन दिलेत आंतरमध्य, परिकेंद्र, शिरोबिंदू आणि मध्यगा संपात. आता पहा, त्रिकोणाच्या बाह्य भागातही असू शकतो असं म्हटलं बिंदू. तर आंतरमध्य म्हणजे काय असतं? समजा कोणताही प्रकारचा आपण जर एखादा त्रिकोण काढला आणि त्या त्रिकोणाच्या कोणांचे जर कोनदुभाजक काढले, पहा अशा ह्याचा कोनदुभाजक काढला, ह्याचा पण कोनदुभाजक काढला असे, तर ह्या कोनदुभाजकांचा जो काही संपात बिंदू असतो त्याला आपण आंतरमध्य म्हणतो. तर आपण कोनदुभाजक जर काढले तर त्याचा आंतरमध्य हा कधीही त्रिकोणाच्या आतमध्येच असो, कोणत्याही प्रकारचा त्रिकोण असो हा आतमध्ये असतो, त्याच्यामुळे हा बाहेर असणार हे ऑप्शन आपलं गेलं. त्याच्यानंतर पहा, परिकेंद्र कशाला म्हणायचं? तर परिकेंद्र म्हणजे काय? समजा आपण एखादा त्रिकोण काढला तर त्या त्रिकोणाच्या आपल्याला बाजूंचे काय करायचं? लंबदुभाजक काढायचे. लंबदुभाजक म्हणजे त्या बाजूला लंब असणारे आणि 2 समान भाग करणारे. त्याच्यानंतर या बाजूला पण लंब असणारे आणि 2 भाग करणारे, या बाजूला पण लंब असणारे. आता ह्याच्यामध्ये मात्र कसं आहे, आता हे आतमध्ये आला, मात्र ज्यावेळेस आपण काटकोन त्रिकोण घेऊ पहा, याच्यामध्ये काटकोन त्रिकोण जर घेतला तर याचा लंबदुभाजक हा कुठे येतो? या त्रिकोणाच्या कर्णावर येतो. आणि त्याच्यानंतर आपण जर हा विशाल कोन त्रिकोण जर आपण घेतला अशा पद्धतीने, तर याचा जो लंबदुभाजक आहे त्यांचा हे पहा इथं समजा गेला, त्याच्यानंतर अशा पद्धतीने, तर तो जातो त्रिकोणाच्या बाहेर या पद्धतीने. म्हणजे हे जे आहे परिकेंद्र म्हणजे काय? ज्यावेळेस आपण त्रिकोणाच्या तिन्ही बिंदूमधून जाणार जे काही वर्तुळ असतं ते वर्तुळ आपण याच्यातून काढू शकतो अशा पद्धतीने. म्हणजे लघुकोन त्रिकोण असेल तर आतमध्ये असतं, काटकोन त्रिकोणाचं कर्णावर असतं आणि विशाल कोन त्रिकोणाचा तो बाहेर जात असतो. म्हणजे परिकेंद्र हे असं ऑप्शन आहे की तो त्रिकोणाच्या बाह्य भागातही असू शकतो. ठीक आहे,
हे अंतर्मध्य मात्र नसणार आहे. शिरोबिंदू म्हणजे काय, साहजिक त्रिकोणाचे फक्त जे व्हर्टेक्स आहे त्याला आपण शिरोबिंदू म्हणतो, हे त्रिकोणावर असणार आहे. आता मध्यका संपात म्हणजे काय असते, कोणताही त्रिकोण घ्या आणि त्याची मध्यका काढा. मध्यका म्हणजे काय, त्रिकोणाचा शिरोबिंदू आणि समोरील बाजूचा मध्यबिंदू यांना जोडणारी रेषा, अशा पद्धतीने. ठीक आहे. आता हे पण कधी जर आपण पाहिलं तर हे अंतर्भागातच असणार आहे. म्हणजे त्रिकोणाच्या बाह्य भागात काय जाऊ शकतो, तर हा परिकेंद्र जाऊ शकतो, तो पण कोणाचा, विशाल कोणाचा. ठीक आहे. अशा पद्धतीने आपलं पर्याय क्रमांक 2 बरोबर येते पहा. त्यानंतर पुढील प्रश्न आहे पहा 113 नंबरचा. खालील आकृतीमध्ये ओ केंद्र असलेल्या वर्तुळात जीवा LT ची लांबी वर्तुळाच्या त्रिज्ये एवढी आहे. हे पहा इथं LT नावाची जीवा दिसत आहे तुम्हाला, तिची जी लांबी आहे वर्तुळाच्या त्रिज्ये एवढी आहे. ठीक आहे. आणि तर कंस BST चे माप किती. BST म्हणजे कंस या ठिकाणी तुम्हाला दिसतोय, हा कंस BST, या कंसाचा आपल्याला माप काढायचा आहे. त्यासाठी बघा आपल्याला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, आपण समजा वर्तुळाची त्रिज्या R आहे, म्हणजे समजा OB ही जी असणार आहे ती R असणार आहे आणि OL पण किती असणार आहे, R. R म्हणजे वर्तुळाची त्रिज्या, बरोबर ना, कारण वर्तुळाच्या केंद्रापासून या वर्तुळापर्यंत, वर्तुळाच्या बिंदूपर्यंत अंतर R आहे. आता ही जी LT आपल्याला सांगितली, ही जीवा ही सुद्धा केवढीच आहे, वर्तुळाच्या त्रिज्ये एवढीच आहे. म्हणजे इथं जर R असेल तर हा पण किती असणार आहे, Rच असणार आहे. येते लक्षात. ओके. आता पहा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, आपण जर पाहिलं तर BL ही जी आहे ही काय, हा वर्तुळाचा व्यास आहे, बरोबर ना, वर्तुळाच्या केंद्रामधून जाणारी जीवा म्हणजे व्यास आहे. आणि जर तुम्ही त्रिकोण पाहिला, या त्रिकोणामध्ये BTL मध्ये हा BTL नावाचा जो अँगल आहे तो येणार आहे 90 अंशाचा कोण, कारण हे जे आहे हे अर्धवर्तुळ कंस आहे आणि अर्धवर्तुळ कंसामध्ये अंतर्लिखित झालेला जो कोण असतो तो 90 अंशाचा असतो. किती अंशाचा असतो, 90 अंशाचा असतो, हे की नाही. आता पहा हा 90 अंशाचा कोण आहे. त्याच्यानंतर आता दुसरे दोन कोण कसे काढायचे सांगतो तुम्हाला. आता ही जी आपण पाहिली BL, हा झाला कर्ण, या त्रिकोणाचा काय झाला, कर्ण झाला. कर्ण किती आहे, R अधिक R 2R आहे, है की नाही. कर्ण किती, 2R. आणि ही LT किती आहे, फक्त एकच R आहे. म्हणजे LT जी आहे ही बाजू ह्या कर्णाच्या निम्मी आहे, बरोबर आहे की नाही. कर्ण 2R आहे आणि हा एकच R आहे, म्हणजे LT जी आहे कर्णाच्या निम्मी आहे. आता हे जर तुम्ही पाहिलं 30, 60, 90चा एक प्रमेय पहा. 30, 60, 90चा प्रमेय काय सांगतो, काटकोन त्रिकोणामध्ये 30 अंश कोणासमोरील बाजू, 30 अंश कोणासमोरील बाजू कर्णाच्या निम्मी असते. म्हणजे ही LT जी आहे ती कर्णाच्या निम्मी आहे. याचा अर्थ काय की हा 30 अंशाचा कोण असला पाहिजे, बरोबर आहे की नाही. बी जो किती अंशाचा असला पाहिजे, 30 अंशाचा असला पाहिजे. हा जर 30 अंशाचा आहे, हा जर 90 अंशाचा आहे, तर हा किती असणार आहे, 60 अंशाचा असणार आहे. कारण का, तर साहजिकच आहे त्रिकोणाच्या तिन्ही कोणांच्या मापांची बेरीज 180 असते, बरोबर ना. ओके. आता पहा हा 30 आहे, हा 90 आहे, हा 60 आहे, संपलं. आपल्याला जो काढायचा आहे, आता तुम्ही म्हणताना आपल्याला काय BST काढायचं, बघा हा कंस काढायचा आहे आपल्याला, बरोबर आहे. या कंसाचं माप काढायचं आहे. हा जो कंस आहे हा या कोणाने BLT या कोणाने अंतरखंडित केलेला कंस आहे पहा. म्हणजे काय असतं, तर अंतर्लिखित कोणाचं प्रमेय पहा काय, या कोणाचं माप जर 60 असेल तर त्याचं दुप्पट असतो कोण, हा कंस, आहे की नाही. अंतरखंडित केलेला कंस आहे. ठीक आहे. मग या कंसाचं माप किती येणार आहे, हे 60 तर हे किती येणार आहे, 120. झालं उत्तर आपलं. पर्याय क्रमांक 1 अगदी बरोबर आहे. ठीक आहे. हे अंतर्लिखित कोणाचे प्रमेय, कशानुसार, अंतर्लिखित कोणाचे प्रमेय. अंतर्लिखित कोणाचे प्रमेय काय सांगतं, तर ते सांगतं अंतर्लिखित कोणाचे माप, म्हणजे या हे जे आहे हा कोण, अंतर्लिखित कोणाचे माप अंतरखंडित कंसाच्या निम्मे असते. म्हणजे हा 120 तर हा 60 आणि हा 60 तर हा 120. अशा पद्धतीने आपण पर्याय क्रमांक 1 बरोबर घेत आहोत. त्यानंतर पहा पुढील प्रश्न आहे 114 नंबरचा. खालील आकृतीमध्ये रेषा L समांतर रेषा M आहे. दिलेल्या माहितीच्या आधारे A ची किंमत काढा. म्हणजे L आणि M ह्या ज्या आहेत हे समांतर रेषा आहे, ही जी दिसते तुम्हाला छेदिका आहे पहा. आता याच्यामध्ये A ची किंमत काढायची, तर त्याच्या अगोदर पहा आपल्याला हे माप दिलेले आहेत 3x अधिक 10 आणि हा कोण दिलेला आहे 2x अधिक 50. हे जे दोन कोण दिसत आहेत तुम्हाला एकमेकांचे काय विरुद्ध कोण आहेत, परस्पर विरुद्ध कोण आहेत, बरोबर ना. आणि विरुद्ध कोणांची माप कशी असतात, सारखी असतात. म्हणजे आपण या ठिकाणी लिहिणार पहा हा 3x अधिक 10 बरोबर दुसरा कोणता 2x अधिक 50, बरोबर आहे की नाही. विरुद्ध कोणांची माप सारखी असतात. याच्यावरून आपल्याला x ची किंमत निघणार आहे पहा. तिकडचे 2x इकडे आणू, 3x मधून 2x वजा करा आणि इकडचे 10 तिकडे न्या, हे 50 मधून ते 10 आपण वजा करूया. 3x मधून 2x झाला, एकच x राहिला, 50 मधून 10 गेले 40. x ची किंमत 40 आली.
याच्यावरून आपल्याला या कोणाचं माप भेटेल पहा. हा जो दिसतोय 2x अधिक 50 म्हणजे 2x अधिक 50 याचं माप आपल्याला भेटेल. म्हणजे 2 गुणिले x ची किंमत 40 आणि अधिक 50 किती येईल बरं. 40 दुने 80 अधिक 50. 80 आणि 50 किती झाले 8 5 13 म्हणजे 130. म्हणजे या ठिकाणचा जो कोण आलाय तो 130 अंशाचा आलाय. बरोबर आहे की नाही. आता पहा हा कोण आणि हा कोण तुम्हाला दिसतोय. म्हणजे हा 130 आणि a हे कोणते येतं. हे आंतरकोण आहेत. कोणते येतं आंतरकोण. इंटेरियर अँगल ज्याला आपण म्हणतो. आणि आंतरकोण जे असतात हे पूरक असतात. म्हणजे त्यांची बेरीज 180 असते पहा. ठीक आहे नाही. या कोणाची आणि या कोणाची बेरीज किती असते 180 असते. म्हणजे आपल्याला जर ए काढायचा आहे ए अधिक हा किती आहे 130 यांची बेरीज किती येणार आहे 180 येणार आहे. मग साहजिकच एचं माप किती 50. कारण का 180 मधून 130 आपण वजा करणार आहे. अशा पद्धतीने आपल्याला पर्याय क्रमांक 2 अगदी बरोबर होते पहा. त्यानंतर प्रश्न क्रमांक आपल्याकडे 115 आहे पहा. प्रश्न मोठा जरी दिसत असला तरी एकदम सिंपल आहे पहा. सहज लक्षात येईल तुमच्या. एका व्यक्तीने एका व्यवसायात काही रक्कम गुंतवली. त्यात त्याला 20% नफा झाला. सुरुवातीला त्याने रक्कम गुंतवली 20% नफा झाला पहा. नंतर त्याने नफ्यासहित संपूर्ण रक्कम दुसऱ्या व्यवसायात गुंतवली. ठीक आहे नाही. आणि त्याला त्यात 20% तोटा झाला. तर आपल्याला विचारलंय त्याला संपूर्ण व्यवहारात एकूण किती टक्के नफा किंवा तोटा झाला ते काढायचं आपल्याला. सोपं आहे. त्यांनी काही रक्कम आता आपल्याला माहित नाही रक्कम तर आपण काय करायचं ती रक्कम 100 घ्यायची पहा. म्हणजे आपल्याला कॅल्क्युलेशन करायला सोपं जातं. ठीक आहे टक्क्यानुसार. समजा आपण असं समजू की 100 रुपये त्यानं एका व्यवसायात गुंतवले तर त्याला किती रुपये नफा झाला 20% नफा झाला. 20% म्हणजे किती 100चे बघा इथे तुम्ही 20% नफा. 20% नफा झाला म्हणजे किती रुपये झाले 100 होते त्या 100ला 20 रुपये म्हणजे किती 120 रुपये झाले. ठीक आहे ना. पहिला जो व्यवसाय होता त्याच्यामध्ये 20% नफा कमवला त्यानं म्हणजे 100ला 20 रुपये कमवले म्हणजे 120 रुपये झाले. आता त्यांचं काय म्हणणं आहे की ही नफ्यासहित रक्कम म्हणजे पहिले 100 अधिक नफा म्हणजे टोटल 120 रुपये झाले. बरोबर आहे. नफ्यासहित रक्कम त्यानं दुसऱ्या व्यवसायात गुंतवली. कोणत्या व्यवसायात गुंतवली दुसरा कोणता तरी व्यवसाय असेल त्याच्यात 120 रुपये गुंतवले. त्याच्यात त्याला 20% तोटा झाला. किती टक्के तोटा झाला त्याला 20% तोटा. आता तो तोटा अगोदर काढून घेऊ आपण. म्हणजे 120 रुपये गुंतवले त्याच्या 20% त्याला तोटा झाला. बरोबर आहे. या ठिकाणी मी काय करतो 2 शून्य कॅन्सल करतो आणि 12 दुने 24 म्हणजे त्याला 24 रुपये काय झाला तोटा झालाय. कशाला 120 रुपये गुंतवले त्याच्यात 24 रुपये तोटा झाला. म्हणजे त्याच्याकडे शिल्लक रक्कम किती राहिली बरं आपण जर विचार केला तर 120 वजा 24 येते की लक्षात. कारण हा तोटा झाला. 120 म्हणून 24 गेले 5 10 4 गेले 6 हातचा आला 1 12 3 गेले 9 म्हणजे 96 म्हणजे त्याच्याकडे 96 रुपये शिल्लक राहिले. एकदम सिंपल आहे बा. आता संपूर्ण व्यवहार आपले समोर आहे. त्याने गुंतवले किती होते 100. आता त्याच्याकडे शिल्लक किती येतं 96 म्हणजे काय झाला तोटा किती झाला 4. 100 तिथं होते आणि 96 होते म्हणजे 100 मधून 96 गेले 4% म्हणजे त्याला 4% तोटा झालेला आहे. त्यानंतर पहा पुढील प्रश्न आहे 116 नंबरचा. 10 12 16 18 या संख्यांनी एका संख्येला भागले असता बाकी 7 उरते अशी लहानात लहान 4 अंकी संख्या कोणती. आपल्याकडे ऑप्शन दिलेले आहेत. आता इथं पहा सगळ्यात अगोदर आपल्याला लहानात लहान 4 अंकी संख्या विचारलेली आहे. बरोबर ना. तर आपण काय करू आपल्याला जे ऑप्शन दिलेत ना त्या ऑप्शनकडून जायचा प्रयत्न करू आणि त्याच्यामध्ये सगळ्यात अगोदर लहान आपल्याला पहिलं ऑप्शन दिसते आपण त्याचा बघू ट्राय करून बरोबर आहे की नाही आहे की नाही. तर ह्याच्यामध्ये काय म्हणलंय ह्या सगळ्या संख्यांनी भागला असता बाकी 7 उरते. मग बाकी जर 7 उरते ना आपल्याला संख्या आहे 1447 त्याच्यामधून ते 7 वजा करू म्हणजे किती येणार आहे पहा 1440. आता हे जे काही 1440 येतं याला ह्या संख्येनी भाग जातो बघायचं 10 12 16 आणि 18. एकदम सोपं आहे पहा तुमच्या सहज लक्षात येऊन जाईल. आता 10ने भाग जाणाऱ्याची शेवटी 0 आहे. ओके. त्याच्यानंतर 12ने पण भाग जाईल 12 12 144 साहजिकच आहे 12चा वर्ग येतो. 16चा पण पहा 16 9 144 बरोबर आहे म्हणजे 16ने पण भाग जाणार आहे आणि 18 8 144 18ने पण भाग जाणार आहे. बरोबर आहे की नाही. म्हणजे या सगळ्यांनी सुद्धा भाग जातो म्हणजे हीच आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. त्यानंतर पहा पुढील प्रश्न आहे. खालील त्रिकोण XYZ मध्ये XY 25 मीटर XZ 26 मीटर व YZ 17 मीटर आहे. रेख XT ही मध्यगा आहे तर त्रिकोण XYD चे क्षेत्रफळ किती. आपल्याला या ठिकाणी तिन्ही हे जो मोठा त्रिकोण आहे त्याची आपल्याला तिन्ही बाजूंची लांबी दिलेली आहे. ठीक आहे. मीटरमध्ये 25 मीटर ही 26 मीटर ही 17 मीटर. त्याच्यानंतर XT जी दिसत आहे तुम्हाला ती मध्यगा आहे. ठीक आहे. आणि आपल्याला काढायचं जे क्षेत्रफळ आहे ते कशाचं XYT म्हणजे XYT या अर्ध्या
या त्रिकोणाचं क्षेत्रफळ काढायचं आहे. ठीक आहे. तर साधी गोष्ट आहे पहा, जर एखादी मध्यरेखा असेल तर ती काय करते, त्या त्रिकोणाचे दोन समान क्षेत्रफळामध्ये थोडक्यात विभागते. ठीक आहे. म्हणजे हा एक त्रिकोण आणि हा त्रिकोण, म्हणजे दोन्ही जे क्षेत्रफळ आहेत ते कसे असणार आहे, सारखे असणार आहे. त्यासाठी आपल्याला काय करायचं पहा, हे जे मोठा त्रिकोण आहे त्याचं क्षेत्रफळ काढू आणि त्याला जर 2 ने भागलं तर आपल्याला हा XTY किंवा हा XYT जो आहे त्याचं क्षेत्रफळ आपल्याला मिळणार आहे. मग हा जो मोठा त्रिकोण आहे त्याचं क्षेत्रफळ कसं काढायचं, त्याच्या 3 बाजू आपल्याला माहिती आहेत. जर आपल्याला 3 बाजू माहिती असतील तर आपल्याला हिरोचं सूत्र वापरावं लागतं, बरोबर ना. तर ते सूत्र काय आहे, त्यासाठी आपल्याला S माहित पाहिजे. S म्हणजे सेमी पेरिमीटर ज्याला आपण म्हणतो, अर्धपरिमिती. ठीक आहे. S तर S म्हणजे काय असतं, तिन्ही बाजूंची बेरीज भागिले 2 म्हणजे A अधिक B अधिक C छेद 2 म्हणजे 26 अधिक 25 अधिक 17 आणि भागिले किती 2 म्हणजे किती येणार ते बघा, त्यांची बेरीज करू आपण. 26 अधिक 25 अधिक 17 ते येते पहा 7 5 12 6 18 हा चाला 1 1 2 2 4 2 6 म्हणजे 68 भागिले 2 म्हणजे किती येणार आहे 34. बरोबर आहे. हे झालं काय S ची किंमत. S म्हणजे सेमी पेरिमीटर ज्याला आपण अर्धपरिमिती म्हणतो. एकूण परिमिती म्हणजे सगळ्यांची बेरीज आणि त्याला 2 ने भागलं तर अर्धपरिमिती भेटते. आता क्षेत्रफळाचं फॉर्म्युला आहे पहा, त्रिकोणाचं क्षेत्रफळ कधी 3 बाजू दिल्या असतात है ना. आता तिन्ही बाजू आपल्याला माहिती आहेत. अशा फॉर्म्युला आहे. हिरो सूत्र आहे पहा, S कंसामध्ये S वजा A, दुसऱ्या कंसामध्ये S वजा B आणि तिसऱ्या कंसामध्ये S वजा C. ठीक आहे. आता याच्यामध्ये किमती ठेवायच्या पटापटा. S म्हणजे ही आपली किंमत आली 34. ठीक आहे. पहिल्यामध्ये S वजा A म्हणजे काय 34 वजा A म्हणजे पहिली बाजू कोणती 26. त्याच्यानंतर S वजा B म्हणजे 34 वजा दुसरी बाजू कोणती 25 आणि तिसरं आहे S वजा C म्हणजे 34 वजा तिसरी बाजू किती आहे 17. एकदम सोपं आहे पहा. आणि कॅल्क्युलेशन करून घेऊ आपण. हे 34 गुणुले आता 34 मधून 26 गेले किती राहिले 8. त्याच्यानंतर 34 मधून 25 गेले किती राहिले 9. त्याच्यानंतर 34 मधून 17 गेले किती राहिले 17. आता एवढा मोठा गुणाकार करून आणि मग त्याचं वर्गमूळ काढत बसण्यापेक्षा आपण याची फोड करून घेऊ पहा. सोपं. 34 म्हणजे काय 17 दुने 34 बरोबर आहे. त्याच्यानंतर 8 म्हणजे काय 2 चोक 8. त्याच्यानंतर हे 9 जसे तसे घेतो आणि पुढचे 17. आता वर्गमूळ काढायचं म्हणजे काय करायचं, जर 2 असतील तर त्याच्यापैकी एकच बाहेर घे. जसे की 17 17 आहेत त्याच्यापैकी एक 17 बाहेर घेतले म्हणजे वर्गमूळ निघला. 2 2 आहेत त्याच्यापैकी एक बाहेर घेतला म्हणजे वर्गमूळ निघला. आता हे 4 आहे त्याला जोडी नाही, पण 4चं वर्गमूळ आपल्याला माहिती आहे किती आहे 2. हे 9 9चं वर्गमूळ किती आहे 3. ठीक आहे. म्हणजे हे झालं क्षेत्रफळ. हे कोणाचं क्षेत्रफळ झालं हा गुणाकार केल्यानंतर हे मोठ्या त्रिकोणाचं क्षेत्रफळ झालं बरोबर ना. मात्र आपल्याला कोणाचं काढायचं XYTचं काढायचं म्हणजे हे छोट्या त्रिकोणाचं काढायचं. म्हणजे हे जे आलेलं आहे त्याला कितीने भागायचं, जर आपण ह्याला 2 ने भागलं तर आपल्याला भेटणार आहे XYTचं क्षेत्रफळ. म्हणजे हे 2 2 कॅन्सल करू आपण म्हणजे राहिलं 17 गुणले 2 आणि गुणले 3 म्हणजे 17 त्रिक 51 आणि 51 दुने किती होतात 102. ठीक आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 4 आपलं अगदी बरोबर येते पहा. खूप सिंपल आहे पहा. हिरोचं सूत्र वापरले आपण, तुमच्या लक्षात आलं असेल. त्यानंतर पुढील प्रश्न आहे पहा 118 नंबरचा. 325चा घातांक 8 अधिक 1251चा घातांक 8 अधिक 630चा घातांक 8 बरोबर A. तर आपल्याला विचारलंय A या संख्येच्या एकक स्थानी कोणता अंक असेल. म्हणजे थोडक्यात या सगळ्यांचं कॅल्क्युलेशन केल्यानंतर जी उत्तर येणार आहे त्याची एकक स्थानचा अंक कोणता. ठीक आहे. सोपं आहे पहा. तुम्ही म्हणताल एवढं मोठं करायचं का कॅल्क्युलेशन, तर नाही पहा. 325 त्याचा घातांक 8 आहे बघा. एकक स्थानी इथं किती आहे 5 आहे. समजा आपल्याला या तिन्हींची जे काही उत्तर येईल त्यांच्या जर एकक स्थानच्या ह्याचा एकक स्थानचा घेतला, ह्याचा पण एकक स्थानचा आणि ह्याचा पण एकक स्थानचा जर यांची आपण बेरीज केली तर जे काही फायनल आन्सर असणार आहे ते ह्याच्या एकक स्थानचं असणार आहे अंतर बरोबर ना. ठीक. आता ते कसं पहा 325चा घातांक 8 आपण उत्तर नाही करत बसणार, मात्र 5 आहे शेवटी. जर शेवटी 5 आहे 5चा वर्ग किती होतो 25 म्हणजे शेवटी 5 येते. परत 25चा वर्ग 125 म्हणजे शेवटी परत 5च येत आहे. म्हणजे 325चा किती घातांक घेतला एकक स्थानी 5 असताना तर याच्या एकक स्थानी किती उत्तर येणार आहे 5च येणार आहे. ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट. त्याच्यानंतर 1251 आहे बरोबर ना. मग शेवटी 1 आहे. ज्यावेळेस आपण 1251 गुणले 1251 करू तर उत्तर शेवटी एकच येणार आहे. परत त्याला 1251 ने गुणलं कारण 8 वेळा गुणाकार आहे त्याचा, जसं याचा केला होता 325 गुणले 325 शेवटी 5 5 25 25च येणार आहे म्हणजे 5 येणार आहे कडेला. इथं सुद्धा एकक स्थानी किती येणार आहे एकच येणार आहे. ठीक आहे. आता इथं सगळ्यात शेवटी 0 आहे पहा.
630चा किती वेळा गुणाकार केला शेवटी किती येणार आहे? शून्यच येणार आहे. घातांकीत 8 आहे म्हणजे 8 वेळा जरी गुणाकार केला तरी एकक स्थानी आपल्याला, आपण फक्त एकक स्थानचा विचार करतोय लक्षात घ्या. बाकी उत्तर किती ते आपल्याला त्याच्याशी काही घेणे देणं नाही सध्या तरी. आणि मग बघा 5 आणि 1 6 आणि 0 6 म्हणजे एकक स्थानी काय असणार आहे? 6 अंक असणार आहे. एकदम सोपं होतं पहा. लक्षात आलं का तुमच्या? बघा त्यानंतर पहा पुढील प्रश्न आहे 119 नंबरचा. 2 भावांच्या वयांची बेरीज आपल्याला दिलेली 40 वर्ष. ठीक आहे. त्याच्यानंतर त्यांच्या वयातील फरक 2 वर्ष आहे. तर मोठ्या भावाचे 5 वर्षापूर्वीचे वय किती? बघा सगळ्यात महत्वाची त्यांच्यातला फरक आपल्याला 2 दिलेला आहे. आता आपण समजूया लहान भावाचं वय. लहान भावाचं आपण x मानलं तर मोठ्या भावाचं किती येणार आहे? फरक 2चा आहे ना, म्हणजे मोठा भाऊ 2 वर्ष मोठा असला पाहिजे. x अधिक 2. आता या दोघांची मिळून बेरीज किती आहे? 40 वर्ष आहे त्यांनी म्हटलंय. म्हणजे x अधिक 2. लहान भावाचं x आणि मोठ्या भावाचं x अधिक 2 यांची बेरीज 40 यायला पाहिजे. म्हणजे x आणि x 2x. इकडचे 2 आपण तिकडे नेऊ. 40 मधून 2 गेले 38. 2x बरोबर 38 तर x बरोबर किती? 2 ने भागा म्हणजे 19. x म्हणजे कोणाचं वय आलं? लहान भावाचं वय आलं. लहान भावाचं वय 19 आलं. तर मोठ्या भावाचं किती येणार आहे? 19 अधिक 2 म्हणजे 21. बरोबर आहे. आता आपल्याला प्रश्न विचारलाय काय पहा, मोठ्या भावाचे 5 वर्षापूर्वीचे वय. म्हणजे मोठ्या भावाचं आजचं वय जर 21 असेल तर 5 वर्षापूर्वी म्हणजे 5 आपण त्याच्यातून वजा करायचे. 21 मधून 5 गेले किती? 16. म्हणजे आपलं पर्याय क्रमांक 1 अगदी बरोबर येते पहा. खूप सिंपल पद्धतीने लक्षात ठेवा. त्यानंतर पुढील प्रश्न 120 नंबरचा. खालील आकृतीमध्ये कोन P दिलेला आहे 5x - 19, Q दिलेला आहे 3x अधिक 45 आणि R 3x. म्हणजे यांचं जे माप एक्सच्या स्वरूपामध्ये दिले आहे पहा. 5x - 19, 3x अधिक 45 आणि 3x. ठीक आहे. तर आपल्याला PRS माप काढायचं. म्हणजे PRS हा जो बाहेरचा जो असेल तुम्हाला बाह्य कोन आपण ज्याला म्हणूया, त्रिकोणाचा बाह्य कोन, त्याचं माप आपल्याला काढायचं आहे. तर अगोदर आपल्याला हे 3 इंचचे माप दिलेत ना त्याच्यावरून आपण x ची किंमत काढू. त्याच्यानंतर R जवळचं कोणाचं माप काढू. त्याच्यावरून आपल्याला हा भेटणार आहे. कारण हे रेषीय जोडीतील कोन होणार आहेत. बरोबर आहे की नाही? आता त्रिकोणाच्या 3 कोणांची बेरीज किती असते? मापांची बेरीज 180 असते. म्हणजे P जर आपण पाहिला तर 5x - 19. त्याच्यानंतर Q जर आपण घेतला 3x अधिक 45 आणि R जर आपण घेतला तर तो आहे 3x. म्हणजे या तिन्हींची जी बेरीज आहे ती किती असणार आहे? 180 असणार आहे. कॅल्क्युलेशन करू आपण. 5x आणि 3x किती झाले पहा. 5 आणि 3 8x आणि हे 3 8 आणि 3 11x झाले टोटल. बरोबर ना? त्याच्यानंतर 19 45 हे वजा 19 आहेत आणि हे अधिक 45 आहेत. मग 45 मधून 19 गेले किती राहिले? 26. आणि हे जे 26 आहे ते आपण तिकडे वजा करू. 180 मधून ते 26 वजा करू. किती राहील बरं? 11x बरोबर 180 मधून 26 गेले किती? 154. म्हणजे x ची किंमत काढायची. 11 ने आपण भागू त्याला. का होईल? 11 1 11 खाली उरला 4. 11 चौक 44. म्हणजे x ची किंमत आली 14. आता पहा x ची किंमत 14 आली. मग आपल्याला कोण पाहिजे? अगोदर ह्याच्यापासला R जवळचा कोण आपल्याला माहित पाहिजे. R म्हणजे काय? 3x. म्हणजेच 3 गुणिले 14. 14 3 किती होतात? 42. म्हणजे या ठिकाणचा कोण किती आला आपला? 42 आला. आता सगळ्यात महत्वाची गोष्ट, ह्या दोन कोणांची बेरीज किती असणार आहे? 180 असणार आहे. कारण का? हे रेषीय जोडीतील कोण आहेत. लिनियर पेर अँगल आपल्याला आपण म्हणतो. ठीक आहे. हा 42 आहे. मग इकडचं आपल्याला काढता येणार आहे. काय करायचं? 180 मधून फक्त ते 42 वजा करून टाकायचे. हे का नाही? आपलं उत्तर येईल पहा. 10 तून 2 गेले 8 हात चाले 8 तून 5 गेले 3 आणि हा 138. म्हणजे पर्याय क्रमांक 3 आपला अगदी बरोबर येते पहा. खूप सिंपल पद्धतीने आपण सोडवलेले पहा. तर पहा मित्रांनो, अशा पद्धतीने आपण प्रश्न क्रमांक 111 पासून 120 पर्यंत या व्हिडिओमध्ये घेतले होते. त्याचप्रमाणे आपण आधीचे सुद्धा व्हिडिओमध्ये बाकीचे प्रश्न घेतलेले आहेत. म्हणजे आपण टोटल गणिताचे पेपर 2 मधले 2024च्या 91 पासून तर हे 120 पर्यंत असे 30 प्रश्न आपण घेतलेले आहेत. ठीक आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील तर नक्कीच तुम्ही लाईक करत चला, कमेंट करत चला कसे वाटतायत काय. ठीक आहे. आणि पुढील व्हिडिओ कोणत्या टॉपिकवरती अपेक्षित आहे ते पण तुम्ही बघू शकता. तसेच आपल्या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये बघा, टीईटी मागील प्रश्नपत्रिका नावाची प्लेलिस्ट आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला भरपूर टॉपिक वाईज व्हिडिओ सापडतील. नक्कीच पहा. ठीक आहे. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.